तुकाराम 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 जय विठ्ठल आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा शिवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे एक टायमाचे विरोधक पण प्रचिती आल्यानंतर अनुभव आल्यानंतर शिष्य बनलेले रामेश्वर शास्त्री यांचा आरती या प्रकरणातील तुकोबरायचं वर्णन करणारा असा महत्वाचा अभंग आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला नाम सप्ताह वैकुंठवासी सद्गुरु श्यामबाबा यांच्या 30वी पुण्यतिथी का 30व्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव आहे. आमचे प्रल्हाद बाबा यांनी सांगितलं, म्हणले महाराज कुठून आले, कोण होते, काही मेळ नाही, पण साधू होते आणि गावातील मंडळीने त्यांना सद्गुरू म्हटलं आणि आपल्या गुरूंची पुण्यतिथी म्हणून हा उत्सव आहे. आणि या उत्सवाला 30 वर्ष पूर्ण व्हायला लागलेले. आजची उपांत्य सेवा आहे, जागराची सेवा आहे. आमचे जोगदंड भाऊ यांनी फोन केला, म्हणले वारकरी गावे, श्रद्धावान गावे, साधूवर श्रद्धा आहे, वारकऱ्यावर श्रद्धा आहे आणि श्रद्धा आहे म्हणून अरे बापाची पुण्यतिथी कोणी करीत नाही. कोण येत, कुठून आले, आणि 30 वर्षे वारकरी संप्रदायाला धरून हा उत्सव चालू आहे. विठ्ठला विठ्ठला सगळी गुणवान मंडळी एक एकाहून बळी रे, गायक वादक स्वामीजी, सगळी महाराज मंडळी. आता सगळ्यांचे नाव घेत नाही मी, पण एक सगळी साधू मंडळी आहे. विठ्ठला विठ्ठला आणि माझ्यासारख्या पामराकडे शिवाय आपण कीर्तन जरी करायला लागलो तरी महात्म्य नाही. महाराज तुकोबराय महात्म्य होते, ज्ञानोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, भगवान बाबा, भीमशी महाराज, ही साधू मंडळी गेले दिगंबर विश्वर विभूती. मग आपण त्यांचा आवानायचा नाही, आपण साधू नाही, आपण संत नाही. आपण कीर्तन जरी करता आलं, गायन जरी करता आलं, वादन जरी करता आलं, सप्ताह जरी करता, आपल्या मनात पाप वास नाही. जोपर्यंत आपल्या मनात पाप वास नाही तोपर्यंत आपण पामरच आहेत. विठ्ठला मग आपला पामरपणा जावा, आपल्याला विषयीपणा यावा, विषयीपणा जावा, जिज्ञासूपणा यावा, जिज्ञासूपणा जावा आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी म्हणून सप्ताह असतो. विठ्ठला लोक सप्ताह करते म्हणून आपण करायचा नाही. जास्त पैसे, मी प्रल्हाद बोला जेवताना म्हटलो, आपण दवाखान्यामध्ये जास्त पैसे झाले म्हणून जातो का घरी करमत नाही म्हणून दवाखान्यात जातो? घरी करमत नाही चालतं अरे आपल्याला रोग झालेला आहे आणि तो रोग बरा होण्याकरता सप्ताह आहे. जीवाला काय झालेला आहे? भवरोग, हेच भवरोगाचे औषध. आणि साधूची हवा, ज्या साधूच्या निमित्तानं आपण उत्सव करतो त्या साधूला आपला आनंद वाटला पाहिजे, त्या साधूचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, साधून शाप नाही दिला पाहिजे. विठ्ठला कारण ज्याच्या आता आपण कीर्तन करायलो, आपलं कीर्तन समाजाला नाही आवडू द्या, पण संताला देवाला आवडलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला देवाला आवडलं पाहिजे. कारण आपण पामर आहेत, आपलं कीर्तन लोकाला आवडू ना आवडू आपला पामरपणा गेला पाहिजे. कारण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही तुकोबरा म्हणले जगा जर शुद्ध व्हायचं असेल तर कीर्तन भक्ती करा.
कारण कीर्तनाची ताकद आहे महाराज. जळती दोषाचे शुद्ध होती नारी नर सती सादर पवित्र हरिकथा दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर. अरे किती दोष असू द्या कीर्तना पुढे राहत नाहीत. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. बाई असू द्या पुरुष असू द्या शुद्ध होती. पण कोण गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जी पवित्र कथा आहे अपवित्र कथा ऐकून शुद्ध होत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज वर्णन करतात बाबा कीर्तनानं आम्ही या कीर्तने ज्या कीर्तनामध्ये भक्ती आहे ज्या कीर्तनामध्ये ज्ञान आहे ज्या कीर्तनामध्ये प्रेम आहे विठ्ठला विठ्ठला. अरे समाजाला आवडेल असं कीर्तन असलं समाज आज वर्णन करील पण तो शिव्या देईल. जे जे जनवंदिती तेची त्याची निंदा करीती. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायाने कीर्तन भक्ती केली आणि त्या भक्तीची ताकद तुकोबरा म्हणले आम्ही शुद्ध झालो. किती शुद्ध झालो काय अवस्था प्राप्त झाली. महाराज रामेश्वर शास्त्रीनं विरोध केला. अगोदर शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नाही महाराज. हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे करणे. आपण कोणाला गुरु मानतो कोणाला संत म्हणतो मग कोणाला गुरु मानण्यात पश्चातापाची पाळी येते. विठ्ठला कारण मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ती शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. विठ्ठला हा अभंग घेण्याचं कारण आजची उपांत्य जागराची शिवाय शेवटचे उद्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे साध्याचं कीर्तन आहे. कारण काला घेण्याकरता हा सगळा उत्सव आहे. पुण्यस्मरणाचा उत्सव असू द्या किंवा जयंतीचा उत्सव असू द्या सांगता काल्याशिवाय होत नाही. विठ्ठला काला म्हणजे साध्य काला म्हणजे साध्य आणि त्या साध्या करता याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी ग्रंथ केले याशी अमोप ग्रंथ केले याजने याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी जप याजसाठी तप याजसाठी कशासाठी साध्यासाठी. साधन हे असतं साधनासाठी नसतं तर साधन हे साध्याकरता करायचं असतं. आणि परमार्थाचं साध्य काला जीव ब्रह्माचं ऐक्य होणं. कारण एका वस्तूत काला नसतो जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य होणं हा खरा काला आहे. विठ्ठला आणि त्या काल्याकरता सेवा करावं लागते. काय करावं लागते सेवा. अरे आपण पामर माणसं आहे. कीर्तन करता आलं भजन करता आलं उत्सव करता आला म्हणजे आपण साधू नाहीत. नवती ते संत
करिता कीर्तन सांगता पुराण नव्हती संत. संत कीर्तन करतात, संत पुराण सांगतात, पण पुराण सांगतात कीर्तन करतात ते संत असतातच असं नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात बाबा अजून वेळ गेली नाही, अजून तरी होय जागा, तो का म्हणे पुढे दगा. एक साधक म्हणला महाराज तुम्ही आम्हाला जाग करता, तुम्ही अरे आधी आम्ही जागे झालो. ऐसे जागवितो मना, 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 ऐसे जागवितो मना. जना सहित जना सहित ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना. तरी सजना सहिता, तरी सजना सहिता, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, मना, आधी आमच्या मनाला आम्ही जाग केलं, ऐसे जागवितो मना. आणि मग सरिषे जना हे तुकोबर यायचं. पण आपलं तसं नाही, आपण जाग होण्याकरता कीर्तन करायचं. तुकोबरायचा साधा अधिकार नाही मला. रामेश्वर शास्त्रीनं कट्टर विरोध केला आणि विरोध केला. आता तुम्हाला सगळ्याला विरोध माहिती आहे. आणि विरोध केल्यानंतर रामेश्वर शास्त्रीला प्रचिती आली, अनुभव आला. आणि अनुभव आल्यानंतर रामेश्वर शास्त्रीनं श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमस्काराचे प्रकार आहेत पहा. गाथ्याचं जर चिंतन केलं तर गाथ्यात 3 प्रकारचा नमस्कार आहे. एक उपेक्षेचा नमस्कार, दुसरा तळमळीचा नमस्कार आणि तिसरा आदराचा नमस्कार. काही माणसं भेटा वाटत नाहीत, पण ते भेटल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचा कटाळा त्याचा वानुळा, ज्याचा कटाळा त्याचा, ते सुरुवातीला भेटल्याशिवाय राहत नाही. मग काही माणसं काय म्हणते बाबा हा तू इथं भेटला तर भेटला, तुला कोपरापासून हात जोडतो. काय म्हणतो, तुला कोपरापासून हात जोडतो, तू वर तरी भेटू नको. हा जो नमस्कार आहे हा उपेक्षेचा नमस्कार आहे. कोपरापासून हात जोडतो हा उपेक्षेचा नमस्कार. तू का म्हणे तया नमन बाह्यातकारी. विठ्ठला विठ्ठला. आणि दुसरा नमस्कार तळमळीचा. संत जीवा करता साधका करता तळमळीनं बोलतात. लागून या पाया विनवितो तुम्हा, लागून या पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम मुखी नाम मुखी नाम विठ्ठल विठ्ठल. हा तळमळीचा नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. लागोन या पाया विनवितो तुम्हाला.
कर टाळी बोला, हातानं टाळ. अरे मनुष्य देह मिळाला, हा देह पुन्हा मिळणार नाही आणि दुसऱ्या देहात तुम्हाला परमार्थ करता येणार नाही. म्हणून धनाच्या मस्तीत, सत्तेच्या मस्तीत, तारुण्याच्या मस्तीत राहू नका. ही मस्ती उद्या राहणार नाही. विनवी तो सकळ जना, विनवी तो सकळ जना, वितो सकळ जना, वितो सकळ जना. जोडूनी थोरा लहाना, कर जोडूनी थोरा लहाना. जोडून थोरा लहाना, जोडून थोरा लहाना. विनवी तो सकळ जना, सगळ्याला विनंती केली, लहानाला मोठाला, पाटलाला गरीबाला, सगळ्याला सांगितलं. वरच्या गल्लीचे, खालच्या गल्लीचे. वरची गल्ली म्हणजे घमेंडी लोकाची, जे प्रत्येक क्षेत्रात काही घमेंडी लोक असते. आपल्यासारखा कोण आहे? अरे रताळू जरा बाहेर निघ तू. विठ्ठल विठ्ठल. अरे ढेकणाला वाजतं बाजच गडे, पण तू शिवनेरीवर जाय ना, रायगडावर जाय ना, तुला कळत का? ढेकणाशी बाजगड तो कोबराय म्हणतात. उतार चढ केवडे. विठ्ठल विठ्ठल. अरे तुम्ही आमच्या माऊलीच्या सोहळ्यात त्या सगळ्याचा गर्वहरण होईल. विठ्ठल विठ्ठल. मग विनंती केली. वरची गल्ली म्हणजे घमेंडी. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर द्वारा. सगळ्याला प्रार्थना केली. हा मनुष्य दे पुन्हा मिळणार नाही, ही घमेंड उद्या राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मग तळमळीचा नमस्कार. सकळांच्या पाया माझं दंडवत, माझा दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे. लोकांच्या उचापत्या करण्यापेक्षा आपुलाले चित्त शुद्ध करा. अरे आपल्यातले दोष पहा. हा तळमळीचा नमस्कार. आणि तिसरा आदराचा, संताला आणि देवाला केल्या जाणारा आदराचा. संताच्या पायावर डोकर ठेवलं पाहिजे. मला मस्तक ठिंगणा करी संता. आपला मित्र जर भेटला तर वर हात केला तरी चालतो. मित्राला जे हरी म्हटलं तरी चालतं. पण जर आपले गुरु आले, जे हरी गुरुजी, असं जमत नाही. त्याच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. आपले वडील आले, जे हरी ओ बाबा, जमतं का? नाही. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. आदराचा नमस्कार आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग करी. तसं रामेश्वर शास्त्रीनं साष्टांग दंडवत तुकोबाराच्या पायावर घातल्यावर काही ब्राह्मण मंडळी म्हणले, शास्त्री बाबा तुका वेडा विचार करी बडबड फार. आणि तुम्ही दशग्रंथी ब्राह्मण, तुम्ही तुकोबारायचं दर्शन घेता. रामेश्वर शास्त्री म्हणले, ब्राह्मण हो, मी वेडा नाही, मी म्हणून दर्शन घेतो. काय म्हणून? रामेश्वर भट्ट तुझ्या. काय म्हणून? अभंगाच्या शेवट सांगितलं. तुकित तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकित तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले. तुकित तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. हा तुकित तुलने ब्रह्म तुकासी आले. तुकित तुलने ब्रह्म तुकासी आले. तुकित तुलने ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणून रामेश्वर
दर्शन घेतलं तुकोबरायचं रामेश्वर म्हणून शब्दाला किंमत आहे बघा. म्हणून शब्द आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असते, म्हणून शब्द हा मागचा आशय घेऊन येतो आणि परंतु शब्द मागचा आशय पुसून टाकतो. एका माणसाला सांगितलं की तुम्ही त्या डॉक्टरकडे जा. का जा? म्हणून जा. काय म्हणून? अहो आम्ही गेलो आम्हाला गुण आला म्हणून तुम्ही जा. विठ्ठल तुकोबराय म्हणले, ज्ञानोबराय म्हणले म्हणून जाणते नो गुरु. म्हणून काय म्हणून? अरे मी गुरुची सेवा केली, माझा उद्धार झाला म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही गुरुची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायने एक दृष्टांत सांगितला. एका बाईला विचारलं, बाई हा काळा नवरा तू का पत्कारला? ती म्हणली म्हणून पत्कारला. काय म्हणली? अरे काल तुला जो नवरदेव पाहायला आलता तो गोरा गोमटा होता, नाकी डोळी छान होता, त्याला तू त्याला तू नाकारलंस आणि आज हे डांबराचं पिंप आहे हे का स्वीकारलं? ती म्हणली कालचा जो नाकारला नाकी डोळी छान होता, गोरापान होता म्हणून नाकारला, आणि आजचा पत्कारला स्वीकारला. का स्वीकारला? ती म्हणली म्हणून स्वीकारला. का नाकारला कालचा चांगला असताना? ती म्हणली महाराज तो दिसायला चांगला होता, नाकी डोळी, पण शिकलेला नव्हता, त्याला शेती नव्हती, तो धंदा करीत नव्हता. मग काय करायचा? त्याला लयच पैशाची गरज पडी तर तोडीला जायचा. बरं मुकाडदंबी नव्हता, कोयत्यावर होता. कशावर होता? म्हणून नाकार. आजचा डांबराचा पिंप आहे पण कलेक्टर आहे, 2 शकरचा मालक आहे. म्हणून भाज झाले बाई ओ, भाज झाले बाई, भाज झाले बाई. बाई मी म्हणून त्याची बायको झाली, मी म्हणून तो नवरदेव पत्कारला. का? म्हणून काय? म्हणून त्याची बायको झाल्यानंतर तो जन्मू देत नाही, तो मरत नाही, आणि त्याची बायको होईल तिला मरू देत नाही म्हणून मी त्याची बायको झाले. विठ्ठल बाप रखमा देवरू जन्मा वेगळे केले म्हणून भाज झाले बाई. म्हणून शब्द मागचा काय? म्हणून. तसं रामेश्वर शास्त्री विचारलं, तुम्ही का तुकोबरायचं दर्शन घेतलं? तुकोबरायला तर वेडा म्हणते लोक. ते म्हणले लोक काही म्हणू द्या, पण माझी मजा आली रोकडी प्रचिती, मला प्रचिती आलेली आहे. अरे तुकोबरायला तुम्ही जसं पाहता तसे तुकोबरा नाहीत. मग कसे तुकोबरा आहेत? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशे आले. रामेश्वर शास्त्री त्या ब्राह्मणाला म्हणतात. काय म्हणतात? आता म्हणा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. अरे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा नाही द्विजा. दुजा वेगळा आणि द्विज म्हणजे ब्राह्मण. विठ्ठल विठ्ठल. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा ब्राह्मण हो तुकोबरा आहे, आणि देव वेगळा नाही. जसा देव आहे तसे तुकोबरा आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाश. मी तुकोबराची तुलना केली, येताळ बरोबर केली नाही, केलेल्या देवाबरोबर नाही, झालेल्या देवाबरोबर नाही, असलेल्या देवाबरोबर तुकोबराची तुलना केली तर तुकोबरा त्या ब्रह्माच्या तुलनेत उतरली. तुकिता तुलनेशी ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सर्वगत आहे, ब्रह्म सदा आहे आणि ब्रह्म सम आहे. ब्रह्म सर्वगत. सर्वगत म्हणण्यामध्ये ब्रह्माला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही आणि वस्तूची मर्यादा नाही, असं ब्रह्म आहे. तसं तुकोबराय मला तसे दिसले. कसे? तुकोबरायला देशा. अरे आपण इथं आहे तर आपल्या घरी आपला अभाव आहे, आपण आज मंदिरात आहेत इथं आपला भाव आहे, पण आपल्या बाजूला जर गेलो आपण तर तिकडं आपला म्हणजे आपल्याला देशाची मर्यादा आहे. पण तुकोबरायचा जर विचार केला, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या ठोकड़ा, अनुरेनो या ठोकड़ा.
कलेवर जसं ब्रह्म अनोरणीयान महतो महियान असं त्या ब्रह्माचं वर्णन श्रुती माता करते. ब्रह्म कसे अनुमाजी राम रेणुमाजी राम तृणकाष्टी राम वर्त तसे. जसं ब्रह्म आहे तसे तुकोबर आहे अणुरेणू मध्ये. म्हणले महाराज हे पटलं. तुकोबऱ्याला कालाची मर्यादा कशी नाही म्हणता. ब्रह्माला कालाची मर्यादा नाही पण तुकोबऱ्याला कशी नाही. तुकोबरा 450 वर्षापूर्वीचे आहेत. तुकोबरा म्हणले तुम्हाला मी दिसतो तसा नाही. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. मी तुम्हाला जसा तुम्हाला 3.5 हाताचा वाढतो देहू गावचा वाढतो मी तसा नाही. मी कसा आहे हे पुसणे ते पुसा पांडुरंगा विठला विठला. मग अरे तुम्हाला मी आता वाढतो 350 वर्षापूर्वीचा. 5000 वर्षापूर्वी एक ब्राह्मणाचं पोरग सगळ्या ब्राह्मणाचे नाही एका ब्राह्मणाचं एक ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी घाले. पहा नामदेवराने किती बारकाय. ब्राह्मणाचं पोर एकच पोरग बाकीचे कुठं बी गेले पण एका ब्राह्मणाचं एकच पोरग ते कोण शुकाचार्य संसार रूपी खेळाला भेले. आईच्या पोटात 12 वर्ष लपाल रे. मग व्यासाला वाटलं याच्या आईला त्रास व्हायला म्हणून पाणी घेतलं आणि त्या गर्भावर पाणी मारलं. त्या पोराला बोलकं केलं. मग ते आतलं पोरग बोलू लागलं. व्यास म्हणले बाहेरी आईला किती दिवस त्रास देतो. ते पोरग म्हणलं बाबा तुम्ही जरा बावळटच दिसता. ते म्हणले कस काय मी बावळट वाटतो तुला. अहो जिला त्रास होतो ती बोलत नाही आणि तुम्हाला त्रास नाही तुम्ही काऊन बडबड करता. आणि जर तिला त्रास झाला तर ती आईच नाही. असं काय म्हणलं ते गर्भातून मुलगा बोलायला. अरे बाहेर बाबा तुझ्यावर मला संस्कार उपनयन संस्कार करायचे. तो म्हणला बाबा ज्याच्याकडे विकारच नाही तर त्याला संस्काराची काय गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. मग व्यासानं भगवंताची ध्यान धारणा केली. भगवंताला प्रसन्न केलं आणि सांगितलं एवढं भगवान गर्भात गेले. बैसोनी खोळी सुख गर्भीर आहे आंधळा शिनला एर झारी दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी मने पावला त्या कारणे लाज. सांगितलं तू बाहेरी तुला गुतू देत नाही. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. पण योग असा आला पा व्यासानं पुत्रमोहन हाक मारली तर झाडानं ओ दिली. शुकाचार्याला अभिमान आला. आपल्यासारखा आपला बाप बी नाही. मग अभिमान लागे सुखाचे पाठी. व्यासानं सांगितलं चालला ना जनकाकडे तरी जाय. मग जनकाकडे गेल्यानंतर तुम्हाला कथा माहिती जनकाने त्याचा अभिमान खोटा केला. अभिमान नाने खोटे केले. मग जनकाला शुकाचार्य म्हणले माझा अभिमान गेला पण मला समाधीचा अभ्यास करावा अशी इच्छा आहे. मग त्या टायमाला मेरू पर्वतावर शुकाचार्य गेले आणि तिथं समाधीचा अभ्यास केला. समाधी ज्या टायमाला मेरू पर्वतावर शुकाचार्याने लावली होती तुकोबरा म्हणले 5000 वर्षापूर्वी. तुका म्हणे तधी होतो आम्ही. तुका म्हणे तरी होतो आम्ही. तुका म्हणे तरी होतो आम्ही. लावण्या देणे साधिली समाधी. लावण्या देणे साधिली समाधी. लावण्या देणे साधिली समाधी. तरी होतो आम्ही. तुका म्हणे तरी होतो आम्ही. तुका म्हणे तरी होतो आम्ही. अरे तुम्हाला आम्ही आजचे वाटतो. आम्ही आजचे नाही. आम्ही हरीचे सौंगडे. आम्ही हरीचे सौंगडे. आम्ही हरीचे सवंगडी. आम्ही हरीचे सवंगडी. अरे वानर आम्ही होतो. वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. वानर आम्ही होतो गवळे आम्ही होतो. तुम्ही आताच समजू नका. आम्हाला जसं ब्रह्माला कालाची मर्यादा नाही तशी आम्हाला देखील कालाची मर्यादा नाही. आणि हे रामेश्वरी शास्त्रीनं ध्यानात घेतल्यामुळं रामेश्वरी शास्त्री म्हणतात अरे तुकोबरा आणि ब्रह्म तो किता तुलनेशी ब्रह्म. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते. खंदारकर महाराज म्हणायचे अरे ब्रह्मापेक्षा बी तुकोबरा श्रेष्ठ होते.
कस काय ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ? देवापेक्षा तुकोबरा श्रेष्ठ कसे? त्याचं कारण देवानं जगाला उपदेश केला नाही तुम्ही देव आहेत म्हणून, पण तुकोबराने सांगितलं देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाची बरे देवाचे बरे देवाचे बरे देवाचे बरे देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही देह माझा आईसा नमन देह माझा आईसा तुका तुका म्हणे नमन देह माझा आईसा तुम्ही देव येथे ब्रह्मानं सांगितलं नाही. आपल्या दारात येऊन मानाखाली हात घालून तो कोबराने सांगितलं बाबा अजून वेळ गेली नाही, तुम्ही देहाला मी म्हणू नका, देह संबंधीला माझून म्हणू नका, तुम्ही कोण आहेत? देव आहे. देवची बरे देवची बरे. आणि हे कळण्याकरता कीर्तन असतं. जेणे करुणे अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. मनोरंजनाकरता ऑर्केस्ट्रा तमाशा कलापथक हे कीर्तन मनोरंजना करता नसतं. विठ्ठला विठ्ठला. विठाला विठाला आता पुष्कळ लोक भ्रांत लोक आहेत, त्यांनी कीर्तनाचं मनोरंजन म्हणून साधन केलं. विठ्ठला विठ्ठला. विठाला विठाला बाबा, त्यांच्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागल. ज्यांनी कर्म केलं केले कर्म झाले तेच भोग. कर्म झाले त्याची विठ्ठला विठ्ठला. असे कित्येक जन्मले आणि कित्येक मेले कर्मानुगो गच्छती जीव एका. विठ्ठला विठ्ठला. मग तो गोबरा आणि ब्रह्म एका तुलनेत मला दिसलं. तो किता तुलनेशी ब्रह्म तुका. आणि म्हणून मी दर्शन घेतलं. म्हणून रामेश्वरे शरणी मस्तक ठेवले. तो कोबराच्या पायावर मी काय ठेवलं? डोकं ठेवलं. श्री संताची मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या. यावर करे सताजा यावर करे सताजा यावर करे सताजा यावर करे सताजा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संताचा या वारकरी सताजा बाबा आपलं पवित्र आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले म्हणायचे. घोले बाबा सांगायचे बाबा आपलं पवित्र डोकं अपवित्र माणसाच्या पायावर कधी ठेवी जाऊ नये. विठ्ठला विठ्ठला. विठाला विठाला आणि जगात पवित्र संत आहेत, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. कोण? ज्यांचा आवडता देव अखंडित. आणि ज्यांचा देव आवडताय, ज्यांचा अखंड देवावर प्रेम आहे, त्याची आरती असती, रताळू लोकांची आरती नसती. विठ्ठला विठ्ठला. आता पैसे देऊन कोणी कोणाला ओवाळायला लागलं महाराज. हे बाजार बनगी लोक आहे सरी काय. विठ्ठला विठ्ठला. अरे आपल्याला ववाळा असं कोणाला म्हटलं नाही पाहिजे. आपली कीर्तन ठेवा असं कोणाला म्हटलं नाही पाहिजे. आपल्याला चाल द्या असं बी म्हणलं नाही पाहिजे. कशाला वशिका लावायला लागले लोक. गावातले माणसं म्हणते ते महाराज कीर्तनाला घ्या आपल्या गावात. म्हणले काऊन? तो आमच्या आत्याचा मुलगा. अरे तो ह्या आत्याचा मुलगा आहे पण रताळू आहे ना. अरे आपला दुश्मन असू द्या पण विद्वान असावा, त्याचं कीर्तन ठेवा. विठ्ठला विठ्ठला.
डोकं ठेवू नये. जगात पवित्र संत आहेत, पवित्र सोवळी. अरे किती पवित्रपणा, त्यांच्याकडे अज्ञानाचा पवित्रपणा तर नाहीच, पण वैकुंठवासी आमचे गुरुजी विठ्ठल बाबा घोले सांगायचे, अरे ज्ञानाचाही अपवित्रपणा नाही. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल वर्मते काहे दृढ धरावा, जाणीव नागवन लागो निधी तो ठाव. त्यांच्याकडे नेणीव तर नाहीच, पण जाणीव देखील राहिली नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 इतके पवित्र संत आहेत. आणि अशा पवित्र संताच्या पायावर जर आपण डोकं ठेवलं तर आमचे गुरुजी सांगत असते, खंदारकर महाराज म्हणायचे, आमचे गुरुनाम गुरु शांताराम गुरुजी म्हणायचे की अरे ज्या समाधीवर नामदेवरायनं डोकं ठेवलं, ज्या समाधीवर सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, ह्या सगळ्या संत मंडळीनं ज्या समाधीवर डोकं ठेवलं, जोग महाराज, भगवान बाबा, भीमसेन महाराज, खंदारकर महाराज, दुंडा महाराज, रंगनाथ गुरुजी, गुंडा महाराज यांनी ज्या समाधीवर डोकं ठेवलं, त्या समाधीवर जर आपण डोकं ठेवलं तर आपला उद्धार होणार नाही का? अशी माऊलीची समाधी आहे. विठ्ठला भलती अभावे शरण जाता भेटी, भलती अभावे शरण जाता भेटी. जाण त्यांच्या समाधीवर डोकं ठेवा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. म्हणून कोणा रामेश्वर शास्त्री, मी तुकोबरायचं दर्शन घेतलं म्हणून घेतलं. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले, नुसता हात वर केला नाही, लांबून जिहारी केला नाही, त्यांच्या पायावर संताच्या पायावर डोकं ठेवणं. गुरुवारी आमचे रखमाजी महाराज नवले, आता इथं त्यांची गुरु बरीच शिष्य मंडळी, आमची गुरुबंधू मंडळी. मी म्हणायचो बुवा टोपी काढून काहून संस्थेमध्ये दर्शन घेते. आपली टोपी काढतोत ना आपण, काही लोक संस्थेची जी मंडळी ती दर्शन घेताना टोपी असली तर टोपी काढतात आणि दर्शन घेतात का? संताच्या दर्शनात टोपीचंही अंतर येऊ नये म्हणून टोपी काढायची. विठ्ठला विठ्ठल 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 त्यांच्या म्हणून रामेश्वरे मी पायावर डोकं का ठेवलं? मी येडा नाही. ब्राह्मणाला सांगतात तू किता तुलनेशी ब्रह्म तू. अरे तुकोबरायचा हा पुरुषार्थ आहे, पण तुकोबरायचं सामर्थ्य काय? महाराज अभंगाच्या राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले,
आहे महाराज. काय पुरुषार्थ तुकिता तुलनेशी ब्रह्म, हा पुरुषार्थ आहे. तो रामेश्वर शास्त्रीचा दुसरा एक अभंग आहे. काय रामेश्वर शास्त्रीचा हातोटी पहा. गुरुवरे चंद्रशेखर महाराज सांगत असते त्या अभंगात द्रुपदात काय धन तुकोबा कसे धन्य, तुकोबा कसे धन्य आहेत, समर्थ आहेत आणि पुरुषार्थ आहेत. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पहिलं धन्यता, मग सामर्थ्य आणि मग पुरुषार्थ. धन्यता काय तुकाराम तुकाराम. अरे तुकाराम असं नाव घेतलं की काळ थरथर कापतो. याच्यात तुकाराम 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 दादाजी नाम घेता कपियम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुणवान मंडळी चांगली महाराज बरं का. भीमशी महाराज म्हणायचे अशा गुणवानाहून जीव वळवून टाकावा म्हणायचे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम म्हणण्यामध्ये धन्यता आहे. तुकोबरायची काय आहे? धन्यता आहे. आणि सामर्थ्य कशात आहे? जळी दगडा सहित वया तारी येल्या जैश, यात सामर्थ्य. आणि पुरुषार्थ कशात आहे? म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा. विठ्ठल विठ्ठल. धन्य तुकोबा सम. काय केला पुरुषार्थ, काय सामर्थ्य? राघवे सागरात पाषाण तारिले. प्रभू रामचंद्राच्या नावानं सागरात दगड तरले. तैसे तुकोबाचे नाही म्हणायचं. तुकोबाचे म्हणल्यावर तुकोबरायचा पुरुषार्थ राहत नाही. तैसे तुकोबाने. कोणी? तुकोबाचे म्हणल्यावर देवानं तारले. कोणी तारले? तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. विठ्ठला विठ्ठला. देवानच तारले पण तुकोबरायचा पुरुषार्थ. तुकोबाचे अभंग दुसऱ्यानं तारले त्यात पुरुषार्थ. तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. कैसे? जैसे राघवे सागरात पाषाण तारे. प्रभू रामचंद्रानं सागरामध्ये दगड त्यांच्या नावानं, तसे तुकोबरायची ताकद आहे की दगड तरले. दगड तरले पण कोणते तरले याला किंमत आहे पहा. दगड तरले, मोकार दगड नाही तरले. जे दगड गाथ्याला बांधले होते का ते तरले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे आजूबाजूला पांगलेले मोकार दगड ते तरले तर नाही, ते शेवाळले. काय झाले? ते शेवाळले आणि त्याची संगत होईल त्याला घसरून पाळलं आणि त्याला बुडील. हे कोणते दगड? किशोर महाराज शेवाळ गोटी. मातेची आखोळे दगड आला पोटाशी. 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 अरे काय काय माणसं असे जन्मले त्याहुनी दगड बरे देवा.
त्याहुनी दगड बळी देवा त्याहुनी दगड बळी देवा अरे माणसाला सांगितल्यावर एका कीर्तनात आपलं काम हो इतकी देवानं बुद्धी दिली. पण 30 वर्ष झाले सप्ते चालू आहेत, भागवत चालू आहेत, अजून उमजा नाही याला. का रे नुमज दगडा कोबरा म्हणले अरे दगडा एका कीर्तनात तुला उमजावं, बाकीचे कीर्तन कौतुकानं ऐकावं एवढी तयारी असावी. पण इतके कीर्तन ऐकून इतके भागवत ऐकून अजून तुला उमजना, तू वाड्यातन गाड्यातन घोड्यातच गुंगेस. का रे नुमजशी दगडा कैचे हत्ती घोडे वाडा विठ्ठला. मग दगड तरले पण कोणते जे गाथ्याला बांधले होते ते तरले. म्हणून आपण दगड आहेत, आपण गाथ्याची भागवताची ज्ञानेश्वरीची बांधिलकी करा, आपणही तरू जाऊ. पण त्यांच्यापासून आपण जर मोक्कार बाजूला राहिलो आपण तरणार नाही, आपण शेवाळणार. विठ्ठला अरे गाथा म्हणजे तुकोबरायची वाङ्मयीन मूर्ती, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायची वाङ्मयीन मूर्ती, नाथ भागवत म्हणजे नाथांची मूर्ती आहे, आणि श्रीमद भागवत म्हणजे भगवान कृष्णाची मूर्ती आहे. विठ्ठला विठ्ठला ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. विठ्ठला विठ्ठला नाटक करण्याकरता हे ग्रंथ नाहीत, सोंग करण्याकरता ग्रंथ नाहीत महाराज. आपला मूर्खपणा जाण्याकरता, मूर्खपणा कळण्याकरता हे काम असतं. कीर्तन पाहणं वेगळं, कीर्तन ऐकणं वेगळं, आणि कीर्तन अंगावर बांधणं वेगळं. कीर्तन ऐकून जर मूर्खपणा कळाला नाही तर कीर्तन त्यांनी पाहिलं, कीर्तन ऐकून मूर्खपणा कळाला कीर्तन त्याने ऐकलं, आणि कीर्तन ऐकून मूर्खपणा गेला कीर्तन त्याच्या अंगावर बांधलं. विठ्ठला आता संतानं सांगितलं तुम्हाला जसं तुम्ही स्वतंत्र आहेत. कोणी सांग तुम्हाला नाही नका ऐकू, तुम्ही वागण्यास स्वतंत्र आहेत पण भोगण्यात परतंत्र आहेत. आता आपण पाप कर्म केलं, आपण कीर्तनाचं वाटोळं जर केलं, आपण करू शकतो, तुमच्यात ताकद आहे. पण त्याचं कर्म भोगताना तुम्हाला जर यम यातना करायला तुम्ही भोगणार नाही असं म्हणताय, ते भोगावंच लागतं. विठ्ठला म्हणून आपली कीर्तनाला साथ झाली पाहिजे. वाजणारा असू द्या, म्हणणारा असू द्या, किंवा बसणारा असू द्या, किंवा कीर्तनकार बी असू द्या. कीर्तनकार बी 7.5 नसावं, सगळ्याची 7 7.5 कुठंच नसावं. विठ्ठला कारण तुम्ही श्रोते, आम्ही वक्ते, हे वादक, हे गायक, तुम्ही आम्ही खेळीमेळी सगळ्यांना मिळून देवाचं कीर्तन करायचं. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात बाबा लावणी मृदंग सुटीत घोष लावणी मृदंग सुटीत घोष हे देव ब्रह्म लावणी मृदंग श्रुती टाळ. महाराज हे प्रमाण आता म्हणू द्या, त्यांनी प्रमाणात ताकद आहे महाराज. काय साधन भक्तीचं आहे, त्याच्या पूर्वार्धामध्ये जे साधन सांगितलं का भक्तीचं आहे. पण हे साधन जर तसं केलं तर त्याच्यात फल ब्रह्मज्ञानाचं. पखवाज, विना आणि टाळ हे साधन भक्तीचं आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, पण याच्यात फल शेवो ब्रह्मरस आवडीने. विठ्ठला मग आपण दगड आहेत, थरायचं जर असेल तर गाथ्याची ज्ञानेश्वरीची बांधिलकी करा. काय ताकद महाराज, काय समर्थ होते तुकोबराय. राघवे सागरात पाषाण तारिले तैशे तुकोबाने अभंग. आता मोठी कथा आहे, तेवढी कथा मी सांगत नाही. मग पुरुषार्थ शेवटच्या चरणात तुकिता तुलनेशी ब्रह्म, हा तुकोबरायचा अधिकार असल्यामुळं रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती करतात, आणि त्या आरतीमध्ये तुकोबरायचं वर्णन. आरती तुकाराम आरती तुकाराम आरती तुकाराम
स्वामी सद्गुरु धामा आरती कोणा, मी सुरुवातीला सांगितलं मूर्ख माणसाची आरती नसते. अरे समाज आपल्याला ववाळतो महाराज, आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की त्यांनी ववाळाव त्या लायकीचे आपण आहेत का. विठ्ठला विठ्ठला, विठाल विठाल विठाल. कारण आपलं मन आपल्याला साक्षी देतं. आपण कसे आहेत हे देवाला माहिती आहे. देव टाइम आल्याशिवाय अल्लाह के दरबार में देर है मगर अंधेर नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज म्हणतात कोणाची आरती, आरती संताची आणि देवाची. मूर्ख आता हे भाड्यानं लावणारे आरत्या कोणाच्या करायला लागलेत काय, त्याला काही विलाद नाही. आणि ती खरी आरती नाही, त्याच्यात प्रेम बी नाही आणि काही साध्य नाही. पण आरती संताची जर केली त्याच्यात फल आहे. रती म्हणजे प्रेम, आरती रती म्हणजे प्रेम, प्रेमानं ववाळल्या जाणारी हिचं नाव काय आहे, आरती. काही माणसं दुश्मन असते, त्याला ववाळा वाटत नाही, पण नाही ववाळा तर तो आपलं वाटोळं केल्याशिवाय म्हणून त्याला ववाळते. संताला जर संताची कारण प्रेमानं करायची. आणि ज्यांचं देवावर प्रेम आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांचं अखंड देवावर प्रेम असतं आणि जे समाधानी असतात का, त्यांचं देवावर प्रेम असल्यामुळं प्रेम माणसाला समाधान देतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, वा गुरुजी. प्रेम सुख देई, 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 प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, ओ प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम जर नसेल तर, आता तुम्ही कीर्तनात बसले पण कीर्तनावर प्रेम नसेल तर त्याला अर्थ नाही. आता हे पखवाज वाजायले, यांचं प्रेम असावं, तुमचं प्रेम असावं, गायक मंडळीचं प्रेम आणि सांगणाराचं बी प्रेम असावं. कथा करी वरी वरी, प्रेम नसेची अंतरी, थुथू त्याच्या तोंडावरी. विठ्ठला विठ्ठला. आणि प्रेमानं ज्याचं कीर्तन आहे, प्रेमानं ज्याचं ना, अरे पूजनीय वैकुंठवासी आमचे गुरुजी सांगायचे की डोंगरे महाराज सांगायचे की अरे ह्या पखवाज गायन हे नाद ब्रह्म आहे. आणि ह्या नाद ब्रह्मात अशी ताकद असती, ते तालास्वरात जर चाललं, योग्य वेळ योग्य काळ पाहून त्या काळातला राग गायला आणि तो स्वरात गायला, तर त्या रागात ताकद असती की माणसाच्या डोळ्याला पाणी येतं. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. पण ते समय कळायला पाहिजे. समय न कळे येडगळ बुद्धी. समय न कळे काय उपयोग, समय कळायला पाहिजे. आणि त्या भलते नाना भलते ते, तो का म्हणे खरा आणि येथोनिया दूर करा. विठ्ठल मग अशा माणसाची आरती, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु. रती म्हणजे प्रेम, प्रेमानं केली जाणारी आरती.
विठ्ठल 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 गुजी कराड विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कारण पुण्याशिवाय कीर्तन आवडत नाही मला. पुण्याशिवाय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल ज्या ज्या वेळेस आपल्याला देवाचं भजन करा वाटल समजावं आपलं पुण्य पुढं आलं आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला संसार आवडल त्या त्या टायमाला आपलं पाप पुढं आलं. विठ्ठला म्हणून तुकोबरायची आरती करतात. आरती तुकारामा स्वामी तुकोबरायचं स्तुती करतात. स्वामी स्वामी कोणाला म्हणतात? जे मालक आहेत. गोस्वामी गो नामिंद्रिय इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो इंद्रियाचे धनी आम्ही झालो धनी म्हणजे मालक. इंद्रियाचे मालक खरा शब्द आहे गोस्वामी पण त्याचा अपभ्रंश गोसावी. काय झालं त्याचं? गोसावी खरा शब्द आहे फलाहार पण त्यात झालं फराळ. काय झालं? अपभ्रंश काय झालं? खरा शब्द आहे बहुगुण पण हे आता बऱ्याच लोकांना ते माहित नाही. बहुगुण म्हणजे त्याच्यामध्ये चहा करता येतो, दूध करता येतं, कॉफी करता येते, भाजी करता येते आणि काही खाला नसलं तर त्याच्या जेवता बी येतं. त्याचं नाव काय? बहुगुण बहुगुणी. पण ते बहुगुण म्हणता म्हणता झालं भगुण. काय झालं? विठ्ठल विठाला विठाला तसं स्वामी म्हणजे मालक, इंद्रियाचे मालक. तुकोबरा इंद्रियाचे स्वामी होते. अरे तुकोबरानेच म्हणावं काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे आपण न म्हणे. कोण म्हणे? तुका म्हणे का आपण म्हणे. अरे एकांतात बाई गेली आणि भोगाची इच्छा केली. जाई होतो माते न करी साया. आम्ही विष्णुदास तैसे म्हणजे आपल्यासारखे नाही. तैसे म्हणजे विश्वामित्रासारखे नव्हो. तैसे म्हणजे जमदाग्नी सारखे नव्हो. तैसे म्हणजे ब्रह्मदेवासारखे नव्हो. विठ्ठला म्हणून स्वामी होते. आरती तुकारामा स्वामी. आणि दुसरं आता जास्त लांबवत नाही मी. स्वामी पुढं काय म्हणले? सद्गुरू म्हणले. मी सुरुवात सद्गुरू कोणाला म्हणायचं नाही. आपण कोणाला गुरु म्हणतो मग पश्चातापाची पाळी येते. मला पाणी पिना छान के आणि गुरु करणा पाहिजे छान के. हवा बायको करण्यात थुकली तरी चूक भरून काढता येईल. मुलगा होण्यात थुकला चूक भरून काढता येईल. पण गुरु करण्यात थुकले दिवस नाही वर्ष नाही कल्प जातील पण चूक भरून निघणार नाही. बायको करण्यात थुकली भोळी निघाली. काय निघाली? भोळी. भावाला दादा म्हणू लागली नवऱ्याला बी दादाच म्हणू लागली. काय? भोळी निघाली. दुसरी करता आली, दुसरी मेली, तिसरी करता आली, चूक भरून काढता आली. पोरग होण्यात थुकलं डॉक्टरनं सांगितलं दुसरा मुलगा होणार नाही आणि जो जन्माला तो अपंग झाला त्याला काही कळना मग चूक भरून काढली. भावाचा दत्तक घेतला चूक भरून काढता आली. पण गुरु करण्यात जर चुकले महाराज तुम्ही भाग्यवान आहेत. तुमच्या भागात श्यामबाबा आले आणि त्यांची सेवा तुम्ही करायले. तुमच्या कोण पुण्य यांचा होईन सेवक. विठ्ठला अरे तुमच्यामुळं आम्हाला बी सेवा घडी. कोण पुण्य फळा आले आजी देखिले पावले. विठ्ठला म्हणून सद्गुरु त्यांना म्हणायचं. त्यांचा पुरुषार्थ श्यामबाबाचा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. विठ्ठला सद्गुरु कोणाला म्हणायचं नाही. आपण कोणाला गुरु म्हणतो, कोणाच्या नादी लागतो. काही माणसं भाविक आहेत पण मूर्ख आहेत. कसे? आमच्या कंडारीला भगवान बाबा आणि भीमसेन महाराज वर्षातून दोनदा न बोलवता यायचे आणि आमच्या घरी थांबायचे. तारीख न देता त्यांचा दौरा राहायचा भगवान बाबाचा. वर्षातून 2 वेळेस यायचे. न बोलवता यायचे. आल्यानंतर आमच्या वाड्यात त्यांचं स्नान व्हायचं. मग वाड्यात जर गर्दी झाली तर आमचे आजोबा कवाड लावायचे. मग काही भाविक बाया महिला त्या जुन्या औषधाच्या शिश्या घ्यायच्या आणि त्या शिश्या मोरीला लावायच्या. कशा करता? की बाबाच्या अंगावून आलेलं तीर्थ आपल्याला मिळावं. मी लहान होतो. मी त्या बाईकडे पाहिलं. म्हणलं मावशी कशाला पाणी घ्यायला हे घाण पाणी? ते म्हणले बाबा घाण म्हणायचं नाही. भगवान बाबा भीमसेन महाराज आत स्नान करतेत आणि त्यांच्या अंगावून किती भाविकी. मला वाटतं
बाबाच्या दर्शनच घेऊ नये, हिचंच दर्शन घ्यावं. कोणाचं? त्या बाई भाविक आहे. मग मी त्या बाई बरोबरच राहतो. काय भावनाशील बाई. पण जी बाई मोरीतलं पाणी प्यायची ती कीर्तनात झोपायची. ती काय करायची? मग भाविक आहे पण कुठं जागर राहून कुठं झोपाव कळत नाही. मूर्ख आहे. विठ्ठला विठाल विठाल मग भावना असाव, श्रद्धा असाव, पण अंध नसाव. ती कशी असाव? डोळस असाव. विठ्ठला कोणाला गुरु म्हणी जाऊ नये. हलवणी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे त्या उघे बरे. म्हणून महाराज म्हणतात की स्वामी तुकोबराय स्वामी होते, तुकोबराय सद्गुरू होते, आणि तुकोबराय धामा होते. धाम म्हणजे ठिकाण. तुकोबराय त्या ठिकाणाला प्राप्त झाले. कोणत्या ठिकाणाला? सच्चिदानंद स्वरूपाला तुकोबराय प्राप्त झाले. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. तुकोबरायचं वर्णन करताना तुकोबराय सच्चिदानंद स्वरूप होते. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. आता सत कशाला म्हणायचं, चिद कशाला म्हणायचं, आता मोठं चिंतन आहे. आपला टाइम संपलेला आहे. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा विठोबा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या जो बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे माझ्या बुद्धीचे दोषे झालेली सेवा सद्गुरुचरणी भगवत चरणी ज्ञानोबराय तुकोबराय चरणी श्यामबाबांची चरणी हे सेवा समर्पित करावी. आजची उपांत्य सेवा आहे. आणि या आरतीमध्ये श्यामबाबाचा जो अधिकार आहे, श्यामबाबा सद्गुरू होते, स्वामी होते, धामाला प्राप्त झालेले होते आणि सच्चिदानंद स्वरूपाला ते प्राप्त झालेले होते. म्हणून उपांत्य सेवा आहे. आणि आजच्या दिवशी शेवटचा दिवस म्हणून आरतीचा अभंग घेतलेला आहे. झालेली सेवा श्यामबाबांची चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णरम देऊ आणि सगळे एकदा प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्या तुकोबरायांचं वर्णन रामेश्वर शास्त्रीने केलं. सगळे मंडळी मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. झालेली सेवा श्यामबाबा भगवान बाबा छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणी समर्पित करू आणि शिवेला पूर्णविराम देऊ. सगळेजण तुकोबरायचं नामचिंतन करू. तुकाराम भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आणि आपण सर्वच गावकरी मंडळींच्या परकष्टाने चालू असलेला आपला हा सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव. आणि या पुण्यतिथी महोत्सवामध्ये 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा वारकरी भूषण धार्मिक कीर्तन करणारे हरिभक्तपारायण चांगदेव महाराज काकडे यांची आज सेवा पार पडली. तसेच या
कीर्तनरूपी सेवेसाठी सर्वच गायक मंडळी, वादक मंडळी यांचा उपस्थिती आज नाव घ्यायला थोडा वेळ नाही, कारण कार्यक्रम 2 आहे, त्याच्यामुळं 7वा दिवस आहे. तसेच आपल्या संभाजीनगरचं वैभव श्री आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री कराड साहेब यांची आपल्याला आज उपस्थिती आहे. जोरदार टाळ्या वाजवून सत्कार करा त्यांचा. खरं तर सद्गुरू श्यामबाबांची कृपा आहे आपल्यावर. आपण एवढ्या परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम उभा करतोय आणि साहेब आपलं गाव साहेबांनी दत्तक घेतलेलं आहे आणि आज आपण त्यांचे लेकरे. राजा बोले आणि प्रजा हाले अशी गोष्ट आहे आज आपल्यासाठी. साहेब, आम्ही 5 वर्षापासून हा कार्यक्रम करतोय आणि आमच्याकडे इतकी अडचण होती या कार्यक्रमासाठी. पाऊस आला तर हा समाज 2 तास उभा राहायचा कीर्तनासाठी. म्हणून आम्ही बाळापूर गावकऱ्यांनी वक्त्याला टेज हाईत आहे पण श्रोत्याला बसायला सुद्धा टेज केला. जोरदार टाळ्या वाजवा आपण त्यांच्यासाठी. म्हणून थोडी सूचना देतो कार्यक्रमाची. साहेबांचा सत्कार होईल, त्यानंतर साहेब 2 शब्द बोलतील आणि आदरणीय किशोर महाराज दिवटे आणि मगर गुरुजी यांचं संगीत भजन होईल. आतकरे गुरुजी सॉरी आतकरे गुरुजी यांचं भजन होईल. उद्या आपला काल्याचा दिवस आहे. उद्या आपल्याकडे कुठलाच कार्यक्रम नाही, फक्त काला आणि मिरवणूक. सकाळी 8 वाजता मिरवणूक निघल, 10 ते 12 काला होईल, त्यानंतर महाप्रसाद होईल. सर्व तरुण मंडळीने यायचंय. सर्व सप्ताह कमिटीला मी अशी विनंती करतो की त्यांनी टेजवर येऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आदरणीय दादा बोलतील. सप्ताह कमिटीचे जे अध्यक्ष आणि सभासद आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. सोमनाथ खाडे, सुभाष पवार, गणेश वाघ, यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. तुकाराम 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 जय विठ्ठल.